हाय गाईज. पर्सनॅलिटी आणि चॅटिंग स्टाईल याचा एकमेकांशी संबंध आहे हे तर आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं आणि काही मी तुम्हाला चॅटिंग स्टाईल पण सांगितल्या होत्या. आता अजून काही मी चॅटिंग स्टाईल सांगते की ज्याच्यातून पर्सनॅलिटी लोकांची रिफ्लेक्ट होते. काही लोक टेक्स्ट करताना हाय एच आय असं टाईप करतात किंवा HIIII असं टाईप करत जातात. असे लोक साधारण एच आणि अनेक वेळा आय टाईप केलेले लोक ह्यांना खूप काही सांगायचं असतं. स्वतःबद्दल तरी असतं किंवा त्यांच्याकडे गॉसिपिंग पॉईंट्स पण खूप असतात. त्यांना एवढं काही सांगायचं असतं की त्यांना ते त्यांच्या चॅटिंगमधून ते रिफ्लेक्ट होतं की ह्यांना खूप काही बोलायचं आहे, खूप काही सांगायचं आहे. HI असं टाईप करणारे लोक साधारणपणे कट टू कट म्हणजे एकदम कम्युनिकेशन त्यांचं लिमिटेड असतं. खूप काही असे बोलणाऱ्यातले नसतात. एकदम फॉर्मली बोलणारे असतात आणि एकदम असे म्हणजे प्रोफेशनली बोलणारे असतात. जास्त काय अघळपघळ आपण जे म्हणतो ते बोलणाऱ्यातले नसतात. काही लोक टेक्स्ट करताना शॉर्ट फॉर्म खूप यूज करतात. म्हणजे काही जर आपण त्यांना प्रश्न विचारला तर ह्यांचं उत्तर असतं IDK, आय डोंट नो. पण हे सुद्धा टाईप करण्याचा त्यांना खूप कंटाळा असतो आणि त्याच्यामुळे ते शॉर्ट फॉर्म यूज करतात. किंवा त्यांना आपण काही विचारलं व्हॉट हॅपन, नथिंग, एवढंच बोलणार, जास्त काही बोलणार नाही. अशी पर्सनॅलिटी लोकांची रिलॅक्टंट कॅटेगरीत येते की जास्त काही त्यांना कोणाशी घेणं देणं नसतं. मी बरं, माझं काम बरं. जास्त कोणाला ते रिप्लाय करायलाही जात नाहीत आणि जास्त कोणाला प्रश्न विचारायलाही जात नाहीत. काही लोकांच्या टेक्स्टिंग स्टाईलमध्ये हे लोक काही वेळा टेक्स्ट करताना खूप डॉट डॉट डॉटचा उपयोग करतात. म्हणजे उदाहरणार्थ गेट वेल सून डॉट डॉट डॉट, टेक केअर डॉट डॉट डॉट, अशा प्रकारे त्यांच्या वाक्यांमध्ये अनेक डॉट्स असतात. अशांना खूप बोलायचं असतं पण त्यांना ते एक्सप्रेस करता येत नाही. त्याच्यामुळे त्यांचे जे फिलिंग्स असतात ते असे एक्सप्रेस करतात. म्हणजे त्यांना बोलून ते सांगता येत नाहीत पण डॉट 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 म्हणजे तुमचं तुम्ही काय ते समजून घ्या, अशा प्रकारचे असतात. काही लोक घाईघाईत खूप टेक्स्ट करतात. म्हणजे त्यांना एवढी घाई असते की घाईघाईत काहीतरी टेक्स्ट करतील आणि मेसेज करतील. पण अशा लोकांच्या चुकाही भरपूर होतात. त्यामुळे अशा लोकांची अनेक वेळा एडिटेड टेक्स्ट बघायला मिळतील. आणि हे लोक ह्यांच्या आयुष्यात पण काही छोटे मोठे गोंधळ निर्माण करत असतात. का तर त्यांना सगळ्याची खूप घाई असते, पेशन्स कमी असतात. त्याच्यामुळे घाईघाईत काहीतरी करायला जातील आणि आयुष्यातही गोंधळ निर्माण करतील, अशा प्रकारचे असतात. काही लोक पॅरेग्राफ टेक्स्ट करतात आणि त्यांचं इंग्लिश पण एकदम हायफाय असतं. म्हणजे हे लोक मराठी शब्द इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट वगैरे करून वापरत नाहीत, तर ह्यांचे प्रॉपर इंग्लिश शब्द असतात आणि प्रॉपर त्यांचं टेक्स्टिंग असतं. असे लोक त्यांच्या आयुष्यात खूप डिसिप्लिन असतात. त्यांना ते एकदम प्रोफेशनल असतात आणि त्यांच्या आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोनही एकदम प्रोफेशनल असतो, कॅज्युअल नसतो. काही लोक इमोजीचा खूप वापर करतात. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याने पार्टीचं इन्व्हिटेशन दिलं तर हे लोक एवढे खुश होतात की त्यांचं हे इट्स अ पार्टी टाईम असं करून जेवढे असतील इमोजीज पार्टीशी रिलेटेड ते सगळे त्या मेसेजमध्ये टाकतील आणि मेसेज करतील. असे लोक अतिउत्साही असतात. कुठच्याही छोट्या मोठ्या कामात पण त्यांना खूप उत्साह वाटतो आणि उत्साहाने सगळी कामं पूर्ण करतात. ह्यांच्या अशा उत्साही स्वभावामुळे आजूबाजूचं वातावरण पण खूप उत्साही राहिलेलं असतं. काही लोक एवढे पर्टिक्युलर असतात ना टेक्स्ट करण्यामध्ये की खूप कॉन्शियस असतात. म्हणजे आपण हे लिहिलं की बापरे हे बरोबर आहे की नाही, दुसऱ्याला काय वाटेल, मग ते राग तर नाही ना येणार, मग मी काय चुकीचं केलं आहे का टेक्स्ट, असे विचार करणारे असतात. असे लोक त्यांच्या आयुष्यात पण खूप कॉन्शियस असतात की त्यांनासारखी कसली ना कसली तरी भीती असते, कसले तरी दडपणाखाली असतात आणि त्यामुळे त्यांच्याकडून नकळत चुका होतात आणि ह्या चुका सावरता सावरता त्यांचा कॉन्फिडन्स लूज होतो. अशा प्रकारचे अनेक लोक असतात की ज्यांच्या चॅटिंग स्टाईलमधून त्यांची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट होते. अजून एक म्हणजे काही काही जणांचे स्टेटस आणि काही काही जणांचं अबाउट, व्हॉट्सअपचं अबाउट जे असतं त्याच्यातून पण काही जणांची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट होते. खूप मजा येते हे सगळं बघताना. ज्या लोकांचे स्टेटस सतत काही लोकांना मोटिवेशनल किंवा एकदम पॉझिटिव्ह कोट्स स्टेटसमध्ये टाकण्याची सवय असते, मोस्ट प्रॉबेबली असे लोक त्यांच्या आयुष्यात एकदम ऑप्टिमिस्टिक असतात. त्यांना म्हणजे सतत ते पॉझिटिव्हली घेतात. त्यांच्या लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा पॉझिटिव्ह असतो. काही लोक सतत देवाचे स्टेटस टाकत असतात. काही लोक एखाद्याशी भांडण झालं, एखाद्या मित्रमैत्रिणीशी भांडण झालं की लगेच ह्यांचा स्टेटस असतो ऐसा दोस्त ना मिले किसी को किंवा दोस्त दोस्त ना रहा, मग समजायचं की ह्यांचं कोणाशी तरी भांडण झालेलं आहे. काही लोक व्हॉट्सॲपच्या अबाउटमध्ये आणि स्टेटसमध्ये कधी कधी एखादं कॅप्सूल किंवा इंजेक्शनचा इमोजी टाकतात.
मग समजायचं की ह्यांना काही बरं नाही आहे आणि अशा लोकांची अपेक्षा असते की सगळ्या लोकांनी आपली चौकशी करावी. असे लोक अटेन्शन सिकिंग कॅटेगरीमध्ये येतात. काही लोकांना तर व्हॉट्सअपचं अबाउट एवढं लिहायचं असतं की त्यांना त्या अबाउटचे 100 शब्द पण कमी पडतात. काही जणांनी तर त्या व्हॉट्सअपच्या अबाउटमध्ये कविताच लिहिलेल्या आहेत, मी बघितल्या आहेत. काही जणांचं व्हॉट्सअपचं अबाउट असतं कांट टॉक व्हॉट्सअप ओनली. आणि खरं सांगू, असे लोक म्हणजे माझ्या तरी माहितीतले असे लोक जास्तीत जास्त फोनवर बोलणारे असतात. काही लोकांनी तर त्यांच्या व्हॉट्सअप अबाउटमध्ये असे काही शब्द ठेवले आहेत की त्याचा अर्थ किंवा त्या शब्दाचं काही संबंध कळतच नाही. अशा लोकांची पर्सनॅलिटी साधारणपणे आपल्याला काहीतरी वेगळं जगाला दाखवायचं आहे अशा कॅटेगरीमध्ये येते. काही लोकांचं व्हॉट्सअप अबाउट मात्र एकदम प्रोफेशनल असतं. हे लोक स्वतःच्या वेबसाईट्स व्हॉट्सअप अबाउटमध्ये ठेवतात. तर काही जण स्वतःचे ब्लॉग्सची नावं ठेवतात किंवा काही जण स्वतःच्या कंपनीची किंवा ऑफिसची नावं ठेवतात. अशा लोकांचा सगळीकडे बघण्याचा दृष्टिकोन एकदम प्रोफेशनल असतो. आणि असे लोक म्हणजे दुनिया इधर की उधर हो जाए, पण ते त्यांचं व्हॉट्सअप अबाउट कधी चेंज करत नाहीत, अनलेस अंटील त्यांनी त्यांचा जॉब चेंज केला नाही. तर जर तो चेंज केला तर त्यांचं परत अबाउट दुसऱ्या कंपनीचं नाव किंवा दुसरी वेबसाईट असं असतं. तर अशा प्रकारे अनेक वेळेला आपण आपल्या जवळपासची ऑब्झर्वेशन्स केली तरी आपल्याला त्या माणसांच्या पर्सनॅलिटीचा अंदाज येतो. आणि हे खरं आहे आणि हे अभ्यासातूनही सिद्ध झालेलं आहे. सो तुम्ही पण ऑब्झर्व करा, लोकांच्या पर्सनॅलिटीज कशा असतात याचा अंदाज तुम्हालाही हळूहळू येऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आय होप की आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. सो अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज. थँक्यू.